दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम। इसी के साथ मैं उस शायर के हुजूर पहुंचना चाहता हूं जो एक आग की मानिंद लम्हों लम्हों में दूर तक फैलता चला जा रहा है। अगर मैं उसके लिए यूं भी कहूं कि न सिर्फ मराठी बल्कि दोनों जुबानों में शेर कहने का हुनर उसे आता है, जो सिंदबाद जहाजी की तरह दूर तक अपना सफर तय कर रहा है। आइए मैं उस शायर के हुजूर चलता हूं जिसके लिए मुझे याद आ रहा है कि छोटे बड़े सभी से वफा कर लिया करो, बंदे हो अगर खुदा के तो खुदा का, बंदे हो तो खुदा का कहा कर लिया करो। ये क्या कि सिर्फ चांद के पीछे पड़े रहो, जुगनू से भी सलाम दुआ कर लिया करो। आइए जोरदार तालियों से इस्तकबाल करें जनाब गोपाल मपाटी। जोरदार तालियां। सबको आदाब। मैं मराठी की कुछ मराठी सुना था। मतलब देखिए कि बिल्कुल गावच्या चार चिन्ह्यात भर घालते, गावच्या चार चिन्ह्यात भर घालते, रोज कपडे नवे हे शहर घालते। और बढ़िया गोपाल। गावच्या चार चिन्ह्यात भर घालते, रोज कपडे नवे हे शहर घालते। एक धागा कुणाला असा बांधतो, एक धागा कुणाला असा बांधतो, एक नाते कुणी जन्मभर घालते। एक धागा कुणाला असा बांधतो, एक नाते कुणी जन्मभर घालते, आणि सांज होताच माझा उसवतो दिवस। गावच्या चार चिन्ह्यात भर घालते, रोज कपडे नवे हे शहर घालते, सांज होताच माझा उसवतो दिवस, रात्र टाके पुन्हा खोलवर घालते। अरे बाबा बाबा, जिंदाबाद जिंदाबाद। सांज होताच माझा उसवतो दिवस, रात्र टाके पुन्हा खोलवर घालते। सरांनी सांगितलं तो मतला आणि शेर मी ऐकवतो की उंच शाळेहून देवाचा कळस आहे। क्या कहने, कळस आहे, क्या कहता, उंच शाळेहून देवाचा कळस आहे, कळस आहे, मात्र शाळेचा खडूसाठी नवस आहे। कळस आहे। वाह 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 वाह, अरे जिंदाबाद, अरे वाह वाह वाह। की उंच शाळेहून देवाचा कळस आहे, कळस आहे, मात्र शाळेचा खडूसाठी नवस आहे। कळस आहे, मात्र शाळेचा खडूसाठी नवस आहे। कळस आहे, एक पोकळ भोपळा आहे इलेक्शनला उभा यंदा, एक पोकळ भोपळा आहे इलेक्शनला उभा यंदा, सांगतो की मीच कोकणचे फणस आहे। की एक पोकळ भोपळा आहे इलेक्शनला उभा यंदा, सांगतो की मीच कोकणचे फणस आहे। कळस आहे, आणि यार हे आयुष्य नावाचे व्यसन काही सुटत नाही, यार हे आयुष्य नावाचे व्यसन काही सुटत नाही, रोज म्हणतो आज शेवटचा दिवस आहे। कळस आहे। गोपाल काफी है यार, गजब काफी है, मैं मुबारकबाद पेश करता है यार मैं, वाह वाह वाह। की यार हे आयुष्य नावाचे व्यसन काही सुटत नाही, रोज म्हणतो आज शेवटचा दिवस आहे। कळस आहे। आणखी एक मतला दोन शेर ऐकवतो की दुष्काळ शहारा इथल्या पाना पानावर आला, दुष्काळ शहारा इथल्या पाना पानावर आला, तेव्हा कोठे मग आमचा श्रावण भानावर आला। दुष्काळ शहारा इथल्या पाना पानावर आला, तेव्हा कोठे मग आमचा श्रावण भानावर आला। सगळे सरकारी चातक पाऊस प्यायले माझा, सगळे सरकारी चातक पाऊस प्यायले माझा, पाऊस जेवढा आला तो अनुदानावर आला। वाह वाह, जिंदाबाद, वाह वाह वाह। सगळे सरकारी चातक पाऊस प्यायले माझा, पाऊस जेवढा आला तो अनुदानावर आला, आणि शेवटच्या बाकावरुनी सारे जग शिकता आले, शेवटच्या बाकावरुनी सारे जग शिकता आले,
म्हणून शेवटचा मुलगा पहिल्या स्थानावर आला. अरे वा 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 वा, क्या की म्हणून शेवटचा मुलगा पहिल्या स्थानावर आला. आणि ज्या प्रेमाखातर तुम्ही आम्ही सगळे आलेलो आहेत तो शेर डॉक्टर साहेबांसाठी मी ठेवतो. दुष्काळ शहारा इथल्या पाना पानावर आला, तेव्हा कोठे मग आमचा श्रावण भानावर आला. जाकीट घातले आहे पाकिटची आशा नाही. जाकीट घातले आहे पाकिटची आशा नाही. हा कवी बिचारा केवळ माना पानावर आला. अरे बाबा बाबा, अरे बाबा बाबा, क्या कहने, जाकीट घातले आहे पाकिटची आशा नाही. हा कवी बिचारा केवळ माना पानावर आला. आणि एका गझले 4 शेर ऐकवतो आणि थांबतो. नवीन शेर आहे, नवीन गझल आहे की केवढे खरोखर आहे माझे जग मोजत बसलो. केवढे खरोखर आहे माझे जग मोजत बसलो. बोटांवर परवा नुसते मी जीवलग मोजत बसलो. क्या कहने, क्या कहने, वाह 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 वाह. केवढे खरोखर आहे माझे जग मोजत बसलो. क्या शायरी हो रही. बोटांवर परवा नुसते मी जीवलग मोजत बसलो. कापूस फुटावा असले आभाळ पांढरे दिसले. कापूस फुटावा असले आभाळ पांढरे दिसले. समजून ढगांना बोंडे सारे ढग मोजत बसलो. कापूस फुटावा असले आभाळ पांढरे दिसले. समजून ढगांना बोंडे सारे ढग मोजत बसलो. आणि दिवसाला मोजत बसलो पगार दोन्ही हातांनी. अच्छा मित्रा है, क्या कहने. दिवसाला मोजत बसलो पगार दोन्ही हातांनी. रात्री दोन्ही पायांनी मग दगदग मोजत बसलो. वाह वाह वाह, और बढ़िया है मुकर्रर. मुकर्रर बढ़िया है. की दिवसाला मोजत बसलो पगार दोन्ही हातांनी. रात्री दोन्ही पायांनी मग दगदग मोजत बसलो. आणि शहरातील काळोखाच्या गणनेचे काम मिळाले. मैं बीएलओ हूँ, इलेक्शन का सर्वे करके आज आया हूँ, इसलिए शेर आपको सुनाता हूँ की केवढे खरोखर आहे माझे जग मोजत बसलो. बोटांवर परवा नुसते मी जीवलग मोजत बसलो. शहरातील काळोखाच्या गणनेचे काम मिळाले. काळोख कुठेही नव्हता तर झगमग मोजत बसलो. काळोख कुठेही नव्हता तर झगमग मोजत बसलो. आणि हा शेवटचा शेर पुन्हा तिथंच येतो आणि थांबतो की केवढे खरोखर आहे माझे जग मोजत बसलो. बोटांवर परवा नुसते मी जीवलग मोजत बसलो. एखादे दुःख असू दे की मानधनाचे पाकिट. एखादे दुःख असू दे की मानधनाचे पाकिट. ठेवून घेतले गुपचूप नंतर मग मोजत बसलो. अरे वाह वाह वाह. ये हर शायर का, हर कवि का शेर है कि एखादे दुःख असू दे की मानधनाचे पाकिट. ठेवून घेतले गुपचूप नंतर मग मोजत बसलो. बोटांवर परवा नुसते मी जीवलग मोजत बसलो. ये पहले शेर का इतराफ कर लिया आपने बाद में. कि हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती. क्या कहने. कि हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती. यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती. अरे बाबा बाबा. यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती. और मेरा उर्दू ज़बां से राब्ता कुछ इस तरह का है. मेरा उर्दू ज़बां से राब्ता कुछ इस तरह का है. कोई गाली भी दे उसमें मुझे गाली नहीं लगती. वाह 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 वाह, बहुत शुक्रिया. कोई गाली भी दे उसमें मुझे गाली नहीं लगती. सर मला 2 शेर ऐकवण्याचा मोह आणखी झाला. मराठीचे जिथं मी थांबू इच्छितो असे 2 शेर ऐकवतो. माझ्याकडे हा वारसा आहे, माझ्या वडिलांचा, डॉक्टर साहेबांचा वारसा मी चालवतो आहे. पण तरी सुद्धा मी स्वतःला प्रश्न विचारला आणि 2 शेर झाले ते ऐकवतो आणि थांबतो. की जगाला वारसा कुठवर असा सांगाल मापारी. जगाला वारसा असा कुठवर, जगाला वारसा कुठवर असा सांगाल मापारी. विका पिकवून आता तर स्वतःचा माल मापारी. मला माझ्याच मापाने उभेन आडवे मोजा. मला माझ्याच मापाने उभेन आडवे मोजा. अशा अभिजात मापाचा कुठे शोधाल मापारी. मला माझ्याच मापाने उभेन आडवे मोजा. अशा अभिजात मापाचा कुठे शोधाल मापारी. आणि उद्या जर उत्खनन झाले मिळाली ओळ एखादी. उद्या जर उत्खनन झाले मिळाली ओळ एखादी. म्हणा इतकेच की होता कुणी गोपाल मापारी. म्हणा इतकेच की होता कुणी गोपाल मापारी. बहुत बहुत शुक्रिया.
दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम।